कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून तडकाफडकी काढल्याने मनसे आक्रमक। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जवळपास 50 सफाई कामगारांना आज तडकाफडकी कामावरून काढण्यात आले। यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन सुरू करत केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली। मनसे पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत केडीएमसी अधिकाऱ्यांना जाब विचारला। केडीएमसी अधिकाऱ्यांची ही हिटलरशाही मनसे खपवून घेणार नाही, या कामगारांना तात्काळ कामावर घ्या, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला। केडीएमसीने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले। यावेळी मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार सेना राजेश उज्जैनकर, कार्याध्यक्ष रोहन अक्केवार, महिला सेना उपाध्यक्ष उर्मिला तांबे, महिला शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, शाखाध्यक्ष संदीप पंडित व महाराष्ट्र सैनिक तथा शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते। कामगारांना कमी केल्याप्रकरणी आज आयुक्तांची भेट घेतली आहे, तुम्ही काय मागणी केली? कसं आहे की नवीन कोणीतरी कोकरे नावाचा एक अधिकारी आलेला आहे, पूर्वी आपल्याकडे होतं महापालिकेमध्ये, पण त्यांनी त्याची हिटलरशाही दाखवली की सकाळी कामावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले आजपासून कोकरे साहेबांनी तुम्हाला कामं बंद करायला सांगितलेली आहेत। पोरांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना कामगारांना कामावर घेतलं नाही, यांनी धाव घेतली कामगार सेनेमध्ये। मी सकाळी उठल्या मला सांगितलं की बा असं सांगितलं आहे, त्याच्यानंतर बोलती काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीची आहे, असे हिटलर खूप पाहिलेले आहेत आपण। कुठल्या हिटलरशाहीने जर तुम्हाला कामावर न कुठले पूर्वसूचना देता तुम्हाला कामावर काढलं तर आम्ही बसलेलो आहोत। त्याचप्रमाणे आम्ही आज संपूर्ण काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्यानंतर मग कोकरेंचा फोन आला, बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आला की बाबा आपण समोरासमोर बसू। मग त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सांगितलं बाबा काय असं घडलं आहे आमच्या कामगारांना, की चुकी काय झाली की त्यांना डायरेक्ट तडकाफडकी तुम्ही घरी बसवलेलं आहे। तर मग साधक चर्चा झाली, त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही ह्यांना ॲज इट इज जिथं कामावर आहेत तिथं कामावर रुजू करायला सांगतोय। आणि बोलू ऐन दिवाळीच्या वेळेस तुम्हाला बोनस द्यायचं नाही म्हणून मग कामावर काढता का यांना? तर आज त्यांनी आम्हाला 2 वाजता पत्र देणार आहेत की ह्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं नोकरीचा धोका राहणार नाही, जोपर्यंत यांना दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत नाही तोपर्यंत यांच्या कामाचं टेन्शन गेलेलं आहे। त्यामुळं असे किती अधिकारी आले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भीक घालणार नाही, आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी उभं राहू। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।